माझा ज्ञानेश्वर. अच्छा, तुळस खाली ठेवत नाही, कोणाला द्यायची नाही. का बरं? मला चैन पडत नाही. पण तुळस पाहिजे डोक्यावर. हा पाहिजे, तर मी पडली तरी तुळस मागितली. डोळीचा पदर आलाय खांद्यावरी, डोळीचा पदर आलाय खांद्यावरी. रामकृष्ण हरी माऊली. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. मात्र आपल्या वारकऱ्यांसाठी वारी म्हणलं की दिवाळी दसऱ्यापेक्षाही मोठा सण. आता आपण वारीत आलो आहे. वारीत विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगाच्या नादात वारकरी जे आहे हे वातावरण भक्तिमय करून टाकतात. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं आहे. 5 वर्षांच्या चिमुकल्यापासून तर 105 वर्षांच्या माऊलीपर्यंत वारीत सगळेच येतात बरं का. आणि कुठलाही जातीवाद नाही, कुठलाही भेदभाव नाही. ऊन वारा पाऊस कुठलीही तमानं बाळगता हे वारकरी जे आहे विठुरायाच्या दर्शनासाठी अनवाणी पायांनी मैलोन मिल दूरच चालत जात असतात. वारीचा जो काही सुख सोहळा आहे, याची देही याची डोळ्यात देखील आम्ही हा आनंदाचा सुख सोहळा. मात्र माऊली हा सुख सोहळा स्वर्गी नाही बरं का. आता तो अनुभवायसाठी वारीत यावं लागतं, वारीत अनुभवावी लागते. पण तुम्ही काही काळजी करू नका, नवराष्ट्र नवभारत तुमच्यापर्यंत हा सुख सोहळा घेऊन येणार आहे. मी तुम्हाला हा सुख सोहळा दाखवणार आहे. चला तर मग या सुख सोहळ्याचा आनंद लुटूयात. तर वारीचा हाच आनंद, ही जी मजा असते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार. मी तुम्हाला म्हटलं होतं की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि आपण आता या माऊलींशी आपण गप्पा मारणार आहोत. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण. कुठनं आलेत तुम्ही? आम्ही आळंदीपासून माऊलींच्या सोबत. माऊलींच्या सोबत आहेत. कितवी वारी आहे ही तुमची? ही आमच्या संपूर्ण दिंडीची आम्ही 3री वारी करतो, पण वैयक्तिक आमची 15वी-16वी वारी आहे. 15वी-16वी वारी आहे. या वारीमध्ये काय अनुभव आलेत? हे साधू संतांच्या सोबत भगवंताकडे जाण्याचा जो आनंद आहे तो शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. जो आनंद आहे ना तो आत्मिक आनंद आहे, तो शब्दाने वर्णन करता येत. दिंडी क्रमांक कोणता? आम्ही दिंडी नंबर 38 मध्ये जय हनुमान दिंडी बिब्यानी पंचक्रोशी 38. इकडे आपल्याला माऊली पण आहेत बऱ्याच. काय हे बा, माऊलीचं दर्शन इथे झालं. काय सांगाल? विठू माऊली तर तुम्ही सोबतच घेऊन चालले? हो, जागेपासून आहे. जागेपासून आहे का? खाली ठेवायचं नाही? मग नाही, खाली संध्याकाळी मुक्कामाला ठेवतो. मुक्कामाला ठेवायचं फक्त. काय अनुभव आहे तुमचा वारीचा? वारीचं काय चांगलं आहे सगळं. आनंद मिळतो. आनंद मिळतो. पाय दुखत नाही का तुमचे? नाही दुखत. या माऊली पुढे या इकडे. बोला. किती वर्षाच्या तुम्ही? मी तसं ध्यानात सांगू शकत नाही. त्याचं ध्यानात मुली वय सांगाल म्हणजे झालं. सोना आजी कितवी वारी आहे? 12वी वारी आहे. कशा पायी चालत यायचं? घरी आराम करायचा? नाही, घरी दम निघत नाही. निघत नाही. तुळस कोणाला देत का बरं? आणि आळंदी पंढरपूर. अच्छा, तुळस खाली ठेवत नाही, कोणाला द्यायची नाही. का बरं? मला चैन पडत नाही. चैन पडत नाही तुळस? का बरं? कोणी मागितली तर द्यायची? मला नाही ना चैन पडत, चालू वाटत नाही. मग पण तुळस पाहिजे डोक्यावर. हा पाहिजे, तर मी पडली तरी तुळस मागितली. मग पडली म्हणलं मला तुळस द्या, मग मी चालते. अरे बापरे, म्हणजे लागलं पायाला काही तुळस घेतलं की बरोबर? हा बरं, मग नाही काय वाटत. बरं, इतकं आणि तुम्ही चाललाय, एवढं तुम्हाला लागलं, तुळस घेऊन पांडुरंगाकडे चाललाय. काय मागाल पांडुरंग? काय नाही, फक्त पाय चांगलं दे, तुझी वारी करणार. फक्त वारी करायची? हा, फक्त वारी करायची. हा, निस्वार्थ. या, कोण मागून बोलला? या पुढे या. आमच्या माऊली या पुढे या. हा बोला, काय म्हटलं? माऊली आम्हाला खूप आवड आहे अभंग म्हणायची, नाचत कुदत जायची. आणि दरीला पंढरीचं खूप अभंग म्हणत चालतो. गवळणी अभंग नाचत कुदत खात. मग मजा आहे, खूप मजा आहे. म्हणा मग गवळण. डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आलाय खांद्यावरी, डोईचा पदर आलाय खांद्यावरी, डोईचा पदर आलाय खांद्यावरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसा वारीचा अनुभव आहे? वारीचा अनुभव भरपूर आहे. आम्हाला 20 वर्ष झाले वारी करतोय आम्ही. 20वा वर्ष चालू आहे. ही आमची नवी दिंडी चालवली आहे. बिब्या आणि बिब्यांचर तालुका फलटण जिल्हा सातारा. हे आपण माऊलीचा सोहळा हा आनंद म्हणजे दुःख आम्हाला घरी असं म्हणजे करमतच नाही. आम्हाला वारी कधी जवळ येईल आणि आम्ही कधी माऊलीच्या सानिध्यात सामिध्य होईल असं आम्हाला अंतःकरणात वाटतं. आणि आम्हाला वारी जरी संपली तरी आम्हाला डोळ्यातून अश्रू येतात की ही वारी संपूच नाही. जीवनामध्ये माझी सदैव माऊलीच्या संगती
पांडुरंगाच्या सारखी चरणाशी आम्ही राहू असं आम्हाला वाटतं सर्वांना. आणि आम्ही सर्वजण म्हणून आम्ही अशी 150 जण एका गावातले आम्ही 4 पंचक्रोशी 150 लोक आहोत. 150 लोक आनंदाने माऊलीच्या पाठीशी माऊलीचं भजन करत गवळण करत हरिपाठ काकडा सर्व हा आमचा चालूच असतो. सकाळपासून सकाळी हरिपाठ काकडा रात्री नामस्मरणात आपण पंढरीच्या दिशेने चालत असतो. या सगळ्यांचं निस्वार्थ भावनेने हे वारकरी जे आहे ते म्हणतात ना, भेटी लागे जीवा लागलीसे आस, आणि ती पांडुरंगाला भेटण्याची आस घेऊन हे पंढरीच्या दिशेने चालत जात असतात. मैलोन मैल दूरचा प्रवास हे करत असतात. पाऊस ऊन वारा कुठलीही तमा न करता विठुरायाचं नाम घेऊन हे समस्त वारकरी जे पंढरीच्या दिशेने जात असतात. आणि माऊली, आज तुम्ही सगळे आमच्याशी जुळले, आमच्याशी बोललं, खूप खूप आभार. रामकृष्ण हरी माऊली. एक माऊलींचं नाम घेऊनच घेऊया. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बिलकुल होऊन जाऊ द्या. या इकडे आपण हे करू, थोडं जागा देऊन द्या, थोडं नाचत खेळत करूया गावडा. आजी या इकडे, या इकडे, या तुम्ही तर पाहिजे. या माऊली, चला करा, सुरू करा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. न पायाचे कुळाचा विचार, न पायाचे कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. न पायाचे कुळाचा विचार, न पायाचे कुळाचा विचार. बलतिया भावे शरण जाता भेटी, बलतिया भावे शरण जाता भेटी. पाडितसे तोटे जन्म व्याधी, पाडितसे तोटे जन्म व्याधी. न पायाचे कुळाचा विचार, न पायाची कुळाचा उद्धार. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी माय वंदितासे, एका जनार्दनी माय वंदितासे. न पायाचे कुळाचा विचार, न पायाचे कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. न पायाचे कुळाचा विचार, न पायाचे कुळाचा विचार. कुळाचा विचार, कुळाचा विचार. पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी.